आता आपण उघड टॉप 9 मोठ्या बातम्या। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 राबवलं जाणार। मुंबई पालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार। देशाचा आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न। पालिका निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी। सूत्रांची माहिती। शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना पाहायला मिळतील। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात, तर पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत उलाढाल होऊ शकते। शिरसाट यांचा मोठा दावा। खासदार शिष्टमंडळाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदार प्रियंका चतुर्वेदींची निवड। उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवत चतुर्वेदींची निवड। शशी थरूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत चतुर्वेदींनी स्वतःची वर्णी लावली। खासदार शिष्टमंडळातून पत्ता कट होण्याची चिन्ह दिसल्यावर प्रियंका चतुर्वेदींची फोन डिप्लोमसी। संसदीय कामकाज मंत्रालयाच्या संवाद अभावातून हे घडलं। चतुर्वेदींची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचं प्रकरण। एका विरोधात शिरसाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मतीन मणियार नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। तुम्ही आमचं पाणी अडवलं तर आम्ही तुमचा श्वास रोखू। पाकचा लष्करी प्रवक्ता अहमद शरीफ चौधरीची भारताला पोकळ धमकी। बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्ह। राजकीय पक्षांसोबत काम करणं कठीण होत चाललंय। मोहम्मद युनूस यांचं विधान। अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता। अमेरिकेत कर सवलतीचं विधेयक मंजूर। या विधेयकामुळे विविध ठिकाणी कर सवलती मिळणार, मात्र याच विधेयकामुळे काही ठिकाणी सुविधा कमी करण्यात येणार।